जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। पुण्यातील नाना पेठेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या वेळी अनेक मित्रमंडळांच्या वतीनं वारकऱ्यांना मिसळ पावचं वाटप केलं जातं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मित्रमंडळांच्या वतीनं मिसळ पावचं वाटप करण्यात येत आहे। आढावा घेतलाय सुचित काळंगे यांनी, पाहूया। आपल्यासोबत परशुरामजी विठ्ठल साहेब आहेत। काय सांगाल साहेब की कशा पद्धतीने ही परंपरा सुरू झाली आणि काय भावना? गेली 30 वर्ष मी हा उपक्रम राबवत आहे। मी माझे सर्व मित्रमंडळी हा उपक्रम राबवत आहोत आणि हा उपक्रम राबवत असताना आम्हाला जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे। साक्षात वारकऱ्यांच्या रूपाने पांडुरंग आम्हाला भेटल्याची भावना होती। आमची वारकरी रुक्मिणी माता आम्हाला भेटल्याची भावना होती आणि हा उपक्रम असाच वर्षानुवर्ष पुढे चालू राहील अशी मी आशा करतो। जेवढं करून माझ्या मित्रपरिवाराकडे मला करता येईल तेवढं मी जास्तीत जास्त वारकऱ्यांची सेवा करायचा प्रयत्न करणार। पांडुरंग रुक्मिणी माता मला आशीर्वाद देव ही माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। आपल्यासोबत चेतनजी बसलेत। चेतनजी काय सांगाल, काय स्वरूप असतं या सगळ्याचं? आम्ही अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवतो मिसळ वाटपाचा। यंदाच्या वर्षी आम्ही हा राबवलेला आहे। पूर्वी आम्ही थोड्या प्रमाणात करायचो, परंतु जसं जसं म्हणजे नाही का आम्ही प्रत्येक वर्षानुवर्ष आम्ही थोडं हे वाढवण्यात आलेलं आहे आणि ह्या वर्षी आम्ही 10 ते 15 हजार वारकऱ्यांसाठी आम्ही हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। ह्याच्यामध्ये आमचे सर्व परिवार एकत्र येतो, सर्वजण आम्ही मिळून हा उत्सव साजरा करतो। ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद व्यक्त होतो। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे। तर यंदाच्या आषाढी वारीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झाली आहे। आधार आश्रम त्र्यंबकेश्वर या संस्थेमधून ही दिंडी वाटचाल करते। यावेळी शेतकरी समस्या आणि शेतकरी आत्महत्या यांच्या संदर्भात जनजागृती करण्यात येते। या दिंडीतून माहिती देत आहेत सुजित काळंगे, पाहूया। रामकृष्णारी मंडळी संत साहित्यामध्ये प्रत्येकाला जागा मिळाली, सकळांसी येते आहे अधिकार असं म्हटलं गेलं। अनाथांना आधार देण्याचं काम संत साहित्यानं सातत्यानं जसं केलं तसंच या वारीमध्ये एक आदर्श उदाहरण दिसतंय। ते म्हणजे ज्यांना आई वडील नाहीत, ज्यांच्या शेतकरी बापाने आत्महत्या केल्या अशा मुलांची ही दिंडी त्र्यंबकेश्वरवरून आधार तीर्थ आधार आश्रमातील ही दिंडी पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे। आणि ही जी दिंडी आपण बघू शकतो की अनेक जे छोटे छोटे वारकरी आहेत ते सगळे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि या माध्यमातून पांडुरंगाकडे जात आहेत। अगदी सकळांचा दाता पांडुरंग असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं, ह्या सगळ्यांचा जो दाता आहे तो पांडुरंग आहे। या पद्धतीनं ते पांडुरंगाच्या दिशेनं निघालेले आहेत। त्यांच्या हातामध्ये बोर्ड आहेत, आमच्या बापाने आत्महत्या केल्या, तुम्ही करू नका, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये लिहिले गेलेलं आहे। ही नेमकी संकल्पना काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत। आजोबा काय सांगाल, नेमकी संकल्पना काय आहे? संकल्पना अशी आहे, ही सगळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत ज्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, त्यांची अनाथ झालेली मुलं मुली आणि विधवा स्त्रिया संपूर्ण महाराष्ट्राच्या गोळा केले आहेत आणि त्यांचा एक आश्रम आहे त्र्यंबकेश्वरला। आणि त्या आश्रमाची मुलं दरवर्षी आम्ही जवळजवळ 2008 पासून ही मुलं या पालखीमध्ये नेहमी चालतात। दोन्ही पालख्यामध्ये नेहमी येतात, समाजाला उपदेश करतात। काय उपदेश करतात? भगवंता पाऊस पाड, शेतकरी सुजला होऊ दे, आमच्यासारख्याला आत्महत्या करण्याची पाळी आली की कोणावरही या जगामध्ये येऊ देऊ नको। आमच्यासारखे अनाथ मुलं, आम्ही एक शेतकऱ्याची मुलं आहोत। शेतकऱ्याला पाऊस हवा आहे, जर तो पाऊस नाही पडला तर तो त्याला शेती नाही करता येत आणि तो कर्जबाजारी होतो। माझ्या वडिलांनी ही कर्जबाजारी होऊन त्यांनी आत्महत्या केली। आमच्यासारख्या मुलांना अनाथ नका होऊ देऊ। मी मोठी होऊन डॉक्टर बनणार आहे व शेतकऱ्याची व दूरदैवांची मदत करणार आहे।
ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांची कर्जखतं इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचं काम केलं, त्या तुकोबारायांच्या पालखीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या केलेली मुलं चालणं, याचा अर्थ तुकोबारायांना एक साक्षी मानून पांडुरंगाच्या दिशेनं या ठिकाणी हा केलेला या बालकांचा प्रवास अत्यंत भावनिक आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे. तर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एक वृद्ध वारकरी गेल्या 4 दशकांपासून पंढरीची वारी करतायत. आपलं सगळं काही विठुराया असं मानत वारकरी पंढरीला जात असतात. तब्बल 4 दशकांपेक्षा अधिक काळापासून दरवर्षी वारी करणारे हे वृद्ध वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी म्हणून लाखो वारकरी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. Thank you.